लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शालेय निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. मतदान हा लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार आहे. प्राचार्य डॉक्टर गणेश पाटील. पुसद येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर गणेश पाटील, रोटरी क्लब पुसदचे अध्यक्ष श्रीराम पद्मवार, नेत्ररोगतज्ञ डॉक्टर उमेश रेवनवार आणि प्राचार्य रामचंद्र हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉक्टर पाटील म्हणाले की शालेय निवडणूक ही विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारी एक उपयुक्त संधी आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे हे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर श्रीराम पद्मवार व डॉक्टर रेवनवार यांनी विद्यार्थिनींना सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. विद्यालयात एकूण 14 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. 56 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला विद्यार्थ्यांनी गुप्त मतदानातून केला. NCC अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली होती. तर राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती केली. निवडणूक प्रक्रिया पर्यवेक्षक प्रज्ञा गडते यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन जाधव यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.